हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण सोप्या पद्धतीने किंवा घरच्या सामानात जास्त सामान न यूज करता करवा चौथची सोप्या पद्धतीने मराठीमध्ये कशी पूजा करायची हे पाहून घेऊया. त्यासाठी काय साहित्य लागतं आहे, कशी पूजा स्थापन करायची, सगळं मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या चॅनलवरती पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हा सगळ्यांना करवा चौथच्या खूप खूप शुभेच्छा. ही पहा अशी पूजा मांडली आहे मी. असा करवा चौथचा फोटो बाजारामध्ये भेटतो करवा देवीचा, किंवा याच्यातून वेगळे पण भेटतात. आणि हा फोटो असल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचे किंवा महादेवचे पिंडीचे वगैरे कशाचे दुसरे पूजन करण्याची गरज नाही आहे. चला तर पाहून घेऊया. त्याच्यासाठी शृंगाराचं काय सामान लागत आहे ते. पूजेसाठी आपल्याला एक साडी हवी आहे. साडीचे 16 शृंगार हवे आहेत व पूजा करता वेळेस देखील आपण पण 16 शृंगार करायचे. त्याने म्हणजे कारण हा व्रतच त्यासाठी आहे. त्यामुळे हे पहा, बांगडी, काजळ, लाली, पावडर, मेहंदी कोन, नेलपेंट, हार, मंगळसूत्र सगळं काही आपल्याला वापरायचं आहे या पूजेमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि तुम्हाला ज्यावेळेस पूजा म्हणजे मांडायच्या अगोदर तुम्हाला सोपं जाईल म्हणजे मांडायला. आपण जेवढा पण शृंगार करू शकतोय ना तेवढा सगळं काय करून घ्यायचं, मांडून घ्यायचं. यानंतर आपण आता पूजा मांडायला सुरू करूया. मी खाली पाट अंथरून घेतला आहे. पाटाच्या खाली रांगोळीने स्वस्तिक काढलेला आहे. त्यावरती हा लाल नवीन कपडा ठेवून त्यावरती करवा मातेचा फोटो ठेवून त्याची पूजा करून म्हणजे त्याला ओढणी ओढून घेतली आहे. त्यानंतर आपण गव्हाची रास घालायची आहे आणि त्यावरती कलश स्थापन करायचा आहे. म्हणजे आपल्याला दोन कलश स्थापन करायचे आहेत. एक हा कलश आहे, त्यात मी पाणी भरलेलं आहे साधं आणि त्यात थोडं गंगाजल टाकलेलं आहे. त्यामध्ये 1 रुपयाचा शिक्का, फूल असं म्हणजे आपल्याला तुम्हाला जास्त काय टाकायचं असेल ना ते पण टाकू शकताय. व दुसरा हा आहे करवा, ज्यामध्ये आपण ड्रायफ्रूट, फूल ते मी आतमध्ये टाकलेलं आहे. 1 रुपयाचा शिक्का. करवा हा असा असतो, त्याला असे बाहेर पाणी जायला हे छिद्र असते. त्यानंतर आपल्याला म्हणजे ते ओपन ठेवायचं नाही आहे, त्याला झाकून घ्यायचं आहे. त्यावरती अक्षदा, तुम्ही करवा घेता वेळेसच त्यांच्याकडून हे घ्या. त्यावरती अक्षदा ठेवायचा आहे आणि छोटा दिवा ठेवायचा आहे. दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. आणि हा जो आपण बाजूला कलश ठेवला आहे ना त्यावर देखील आपल्याला झाकण ठेवायचं आहे. त्यामध्ये आपण म्हणजे काहीतरी गोड पदार्थ टाकून ठेवायचा आहे. बताशे किंवा जी आपल्याकडे मिठाई अवेलेबल असेल ती मिठाई ठेवून घ्यायची व त्यावर देखील दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा रीत्या आपलं दीप प्रज्वलन होतं आहे. त्यानंतर आपण म्हणजे एक्स्ट्राचे दिवे, समई जे आपल्याकडं असेल, धूप, ते सगळं काही ठेवून घ्यायचं आहे करवा देवी समोर. किंवा काही फळं देखील ठेवून घ्यायची आहेत. दीप प्रज्वलन केल्याच्या नंतर 5 फळं ठेवू शकताय, 2 फळं ठेवू शकताय. तुमच्या म्हणजे घरात तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील तेवढे फळं ठेवा. हे इथं ठेवते, इथे नाही ठेवत ते, कारण नंतर जागा ॲडजस्ट होणार नाही. आपल्याला अजून खूप सारं सामान ठेवायचं आहे ना, त्यामुळे हे बाहेरच्या साईडला ठेवूत फळं, कारण मध्ये आपल्याला खूप सारं अजून सामान ठेवायचं आहे पूजा करता वेळेस. म्हणजे अजून फळं ठेवायचे आहेत. करवा देवीचं शृंगारचं सामान द्यायचं आहे. काही स्वीट्स ठेवू शकतो आहे आपण. हे पहा, आपण शृंगाराचं सामान जे पहिल्यांदा तयार केलं होतं ना, पहिल्यांदा मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, ते सामान शृंगाराचं तसंच ठेवून द्यायचं आहे. हे आपलं म्हणजे आपण पण शृंगाराला वापरू शकतोय किंवा देवाला शृंगारासाठी ठेवून द्यायचं आहे. हे चाळण जे आपल्याला रात्री पूजेत कामी येणार आहे ना, चंद्राला पाहण्यासाठी ती चाळण आहे.
ती पण इथे साईडला ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर खूप सारे म्हणजे स्वीट्स आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते सगळे स्वीट्स पण ठेवून घ्यायचे आहेत पूजेला. म्हणजे ते नंतर आपण पूजा उचलल्यानंतर प्रसाद म्हणून आपण पण खाऊ शकतोय, आपल्या घरातल्यांना पण सगळ्यांना देऊ शकतोय. त्यामुळे जे आपल्याकडे मिठाई अवेलेबल असेल ना ती ठेवून घ्या. त्यानंतर फुलांनी म्हणजे थोडंसं सजवून घेतल्यासारखं ठेवायचे सगळीकडे फुलं, म्हणजे छान दिसेल व्हिडिओमध्ये अजून किंवा आपल्या देवांना पण. आणि हे शृंगाराचं सामान किंवा ओटीचं सामान करवादेवीला, ते करवादेवीचं ओटीचं सामान आहे ते तिला ठेवून द्यायचं आहे तिथे. मी तुमच्या पद्धतीने किंवा म्हणजे काही ठिकाणी सकाळी पण करवा चौथची पूजा मांडतात किंवा काही ठिकाणी संध्याकाळी मांडतात. आमच्या इकडे रात्री संध्याकाळी म्हणजे पूजा मांडतात, न लगेच कथा घेतात, आरती घेतात आणि त्यानंतर चंद्राची पूजा करून उपवास सोडतात. तुमच्याकडे कसे सोडतात ते पण सांगा मला कमेंट करून नक्की. त्यानंतर आपण सर्व फुलं मांडून घेतल्यानंतर जे आपण करवादेवीचं हे मांडलं आहे ना त्यामध्येच गणपती पण आहे व बाकी सर्व देव आहेत ना त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. सगळ्यांची पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या इकडे कशा पद्धतीने करतात करवा चौथ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडं रात्री पूजा करतात आणि रात्रीच सेलिब्रेट करतात. आणि हे आपलं ओटीचं सामान आहे ते मी ठेवायचं पहिल्यांदा विसरले, ते पण ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आणि हळदी कुंकू देवांना लावून झाल्यानंतर आपण पण लावून घ्यायचं आहे. आपल्या तुळशीला, आपल्या घरातील बाकीच्या देवांना लावून घ्यायचं आहे आणि नंतर ते पण इथे ठेवून घ्यायचं आहे हळदी कुंकू पण देवीच्या समोर, कारण आपल्याला आरती घेतल्यानंतर पण ते कामी येणार आहे. कशी वाटली माझी पूजा नक्की कमेंट करून सांगा मला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन माहितीसाठी लाईक अँड शेअर करा. थँक्यू फॉर